Hello friends, today we are going to see our next lesson 2.2, The Boy Who Broke the Bank, written by Ruskin Bond. Ruskin Bond, born in 1934, is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Landore in Mussoorie, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. या ठिकाणी रस्किन बॉन्ड हे या पाठाचे लेखक ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. ते मसुरी या ठिकाणी दत्तक कुटुंबासोबत राहतात आणि भारतीय बाल साहित्याच्या विकासामध्ये त्यांनी फार मोठा हातभार लावलेला आहे. त्यांचे आवर ट्रीज स्टील ग्रो इन इंडिया हे पुस्तक साहित्य अकॅडमीने पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेले आहे आणि भारत सरकारने त्यांना 1999ला पद्मश्री व 2014ला पद्मभूषण हे पुरस्कार देऊन गौरवसुद्धा केलेला आहे. या पाठामध्ये रमर म्हणजे अफवा या विषयावर एक सुंदर अशी कथा लेखकांनी मांडलेली आहे. नथू नावाचा एक सफाई करणारा मुलगा, त्याच्या जीवनात ही घडलेली घटना, म्हणून रमर विषयी म्हणतात की रमर्स आर स्प्रेड बाय फुल्स अँड ॲक्सेप्टेड बाय ग्रेटर फुल्स. इट इज अ कॉमन टेंडन्सी ऑफ आयडल पीपल टू स्प्रेड रमर्स. दीज रमर्स आर व्हेरी डेंजरस. पीपल स्प्रेड सम false news. Some rumors are harmless though they are spread by fools who intend to get joy and fun. So, before you accept any such rumor, be sure it is a fact or you will have to face unpleasant memories. एकंदरीत काय तर अफवा या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका व्यक्तीकडून दुसऱ्या ठिकाणी पसरत जातात, मात्र त्यांच्यामुळे होणारे परिणाम या कथेमध्ये दाखवले आहे. सो आर यू रेडी? लेट्स स्टार्ट द लेसन. द बॉय हू ब्रोक द बँक. पेज नंबर 48. नथू grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govindram. Here new word grumbled means showed one's critical attitude. तक्रार करणे. शेठ गोविंदराम यांच्या मालकीच्या पीपल नगर बँकेमध्ये नथू हा सफाई कामगार. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in the cloud above his head, settled down against on the steps. अगदी निष्काळजीपणे नथू झाडू मारतोय. ती उडालेली धूळ वरती जाते आणि त्याच ठिकाणी पुन्हा बसते सुद्धा. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. Here banging means put down forcefully. जोराने आदळणे. तर हातामध्ये असणारी ती कचऱ्याची सुपली तो त्या ठिकाणी डब्यावर जोरजोरात आदळतोय. आणि तेव्हा सीताराम हा धोब्याचा मुलगा तिथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. सीताराम आपले कपडे पोहोचवण्याच्या कामावर निघालेला आहे. त्याच्या डोक्यावर कपड्यांचं गाठोडंही आहे. Don't raise such dust, he called out to Nathu. Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month? सीताराम नथूला म्हणतो की अशी धूळ उडू नकोस आणि तुला बँकेने
₹2 जास्त पगार द्यायला अजून नकार दिलाय का काय? तू वैतागलास की काय? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, complained the sweeper boy. I haven't even received my regular pay. And this is the 20th of the month. मला त्याबद्दल अजिबात विचारू नकोस. तो झाडूवाला मुलगा तक्रारीची सुरुवात म्हणाला. महिन्याची 20 तारीख आली तरीही मला अजून पगार मिळालेला नाही. Who would think a bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I am off. बँक जी दुसऱ्यांना पैसे पुरवते आणि आपल्या कामगाराला मात्र पगार सुद्धा देत नाही. ज्यावेळेस मला पगार मिळेल मी या ठिकाणाहून निघून जाणार. ऑफ मीन्स गो अवे. नॉट अनादर वीक आय वर्क इन दिस प्लेस अँड नथू बँग्ड द पॅन अगेन द डस्टबिन several times just to emphasize his point and giving himself confidence. पगार मिळाल्यानंतर या ठिकाणी 1 आठवडाही थांबणार नाही असं म्हणत जोर जोरात तो कचऱ्याची सुपली त्या डब्यावर आदळतोय. एम्फेसाइज हिअर न्यू वर्ड. एम्फेसाइज मी ड्रॉ अटेन्शन टू, ज्यावर जोर देणे. आणि कॉन्फिडन्स मीन्स आत्मविश्वास. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. आय विल कीप अ लुक आउट फॉर any jobs that might suit you. And he plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. Here new words. Plodded means walk heavily, जड पावलाने चालणे. And barefoot means without shoes, अनवाणी चालणे. So Sitaram promised his friend to look out a new job and वर्क फॉर हिज वर्क. सीतारामने आपल्या मित्राला आश्वासन दिलं की नवीन तुला नोकरी शोधून देईल आणि पुढे निघालेला आहे. ॲट द 4th होम ही व्हिजिटेड, सीताराम heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. Tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who is looking for work. He can start from next month. He is with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave. When Sitaram visited next home, he heard one lady's voice that she was in need of a sweeper. So Sitaram became very happy and he quickly told her that he knew of a sweeper boy who was working in bank and from the next month he will come to the new job. आणि पुढे जात असताना सीतारामने एका घरातून आवाज ऐकला की एक झाडूवाल्या मुलाची गरज आहे. पटकन सीतारामने त्या ठिकाणी उत्तर दिलं की होय, माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे आणि मी त्याला तुमच्याकडे पुढच्या महिन्यापासून पाठवतो. मात्र तो ज्या बँकेत काम करतोय ती बँक त्याला पगार देत नाही वेळेवर. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, tell him to come and see me tomorrow. So Mrs. Srivastava also became happy and she told Sitaram to call that boy next day. Mrs. Srivastavaंनाही तेच हवं होतं आणि त्यांनी त्वरित सीतारामला सांगितलं की त्या मुलाला उद्या पाठव. And Sitaram, glad that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulder and went his way. Hoisted means raise to higher position, उचलून घेणे. सीताराम also became very happy to help his customer and the friend. सीतारामला आनंद झाला की त्याच्या गिऱ्हाईकाला आणि मित्राला दोघांनाही तो मदत करू शकत होता. मिसेस श्रीवास्तव had to do some shopping. She gave instructions to the Aya about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. श्रीमती श्रीवास्तव यांना खरेदीसाठी बाहेर जायचं होतं म्हणून आयाला बाळ सांभाळण्याविषयी आणि स्वयंपाक्याला दुपारच्या जेवणाविषयी सूचना त्यांनी दिल्या. Then she set out for the People Nagar marketplace to make her customary tour of the cloth shops.
Here customary means usual, habitual, नेहमीचा. So Mrs. Srivastav went to market as usual. नेहमीप्रमाणे त्या शॉपिंगसाठी पीपल नगर या ठिकाणच्या मार्केट प्लेसमध्ये गेले. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. So when Mrs. Srivastav went there in the market, she saw that her friend Mrs. Bhushan was also sheltering under the tamarind tree. Tamarind means चिंचेचं झाड. पीपल नगर मार्केटमधील चिंचेच्या झाडाखाली मिसेस भूषण नेहमीप्रमाणे मिसेस श्रीवास्तव यांना भेटल्या. मिसेस भूषण was fanning herself with a large handkerchief. She complained of the summer, which she affirmed was definitely the hottest in the history of People. Here, fanning means waving an object. For here, वारा घालणे. मिसेस श्रीवास्तव आणि मिसेस भूषण या दोघी तेथे आहे. मिसेस भूषण नेहमीप्रमाणे यावर्षी हा सर्वात कठीण उन्हाळा आहे असं जाहीर करून त्याविषयी आणि उन्हाविषयी तक्रार करायला सुरुवात करतायत. She then showed Mrs. Srivastav a sample of the cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. मिसेस भूषण यांना एक कपडा खरेदी करायचा होता. मग त्याच्याविषयी नेहमीप्रमाणे त्याचा रंग कसा, पोत कसा, नक्षी कशी यावर दोघींची चर्चा सुरू झाली. Having exhausted this topic, Mrs. Srivastav said, "Do you know, my dear, that said Govindram's bank can't even pay its employees? Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month." कपड्यावर चर्चा पूर्ण झाल्यावर मिसेस श्रीवास्तव म्हणतात, अगं तुला माहीत आहे का, शेठ गोविंदराम यांची बँकेत जो कर्मचारी आहे त्याला पगार सुद्धा मिळत नाही. आजच तो झाडूवाला तक्रार करत होता की 1 महिना झाला तरी पगार मिळालेला नाही आहे. सो फ्रेंड्स, रिमेंबर दिस पॉइंट, दिस इज अ रमर. शॉकिंग, remarked Mrs. Bhushan. If they can't pay the sweeper, they must be in a bad way. None of the others could be getting paid either. मिसेस भूषण आश्चर्यचकित होऊन म्हणतात, बापरे, बिकटच परिस्थिती आहे. झाडूवाल्याला पगार मिळत नसेल तर बाकीच्यांनाही मिळत नसणारच. She left Mrs. Srivastav at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. मिसेस भूषण आपल्या पतीच्या शोधात निघाल्या आणि त्याने बघितलं की कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकाशी गप्पा मारीत ते बसलेले होते. सो देर यू आर, क्राईड मिसेस भूषण. I have been looking for you for almost an hour. Where did you disappear? Disappear means vanish, अदृश्य होणे. मिसेस भूषण म्हणतात की तुम्ही इकडे बसलात का? मी 1 तासापासून तुमचा शोध घेते. कुठे होता तुम्ही एवढा वेळ? Nowhere, replied Mr. Bhushan. Had you remained stationary in one shop, I might have found you. But you go from one shop to another like a bee in a flower garden. Here is a new word. Stationary means stable, not moving. स्थिर असणे. मिस्टर भूषण हे उत्तरतात, मी इथेच आहे. तू कुठे एका जागी असतेस? तू स्थिर आहे का? तू तर फुलांच्या बागेतल्या मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरतच असते. Don't start grumbling. The heat is trying enough. I don't know what's happening to People Nagar. Even the bank's about to go bankrupt. New word, bankrupt means financially ruined, दिवाळखोर. मिसेस भूषण ही रागावून म्हणतात,
बस झालं, उगीच कुरकुर करू नका. आधीच एवढा उकाडा आणि पिपलनगरमध्ये काय चाललं हेच कळत नाही. आणि बघा ना आता बँकेची सुद्धा दिवाळखोरीची वेळ आली. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक? कमल किशोर यांना तर धक्काच बसला. ते म्हणतात, काय झालं? कोणती बँक? वाय, द पिपलनगर बँक ऑफकोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. मिसेस भूषण यावर सांगतात, अर्थातच पिपलनगर बँक. आणि ती बँक कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार देऊ शकत नाही. मिस्टर किशोर, तुमचं अकाउंट तर नाही ना या बँकेत? नो, बट माय नेबर हॅज, he exclaimed, and he called out over the low partition to the keeper of the barber shop next door. Deepchand, have you heard the latest? The Pipalnagar bank is about to collapse. You had better get your money out as soon as you can. मिस्टर किशोर सांगतात की माझं अकाउंट नाही, पण माझ्या शेजारील दुकानदाराचं आहे. आणि आवाज देतात, दीपचंद, एक बातमी ऐकली का? पिपलनगर बँक बंद होणार आहे. लवकरात लवकर तुझे पैसे काढून घे. दीपचंद, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. Here are new words. Nicked means cut slightly, हलकेच कापले. and startled means surprise, आश्चर्यचकित. दीपचंद मी ऐकून एवढा दचकला की त्याच्याकडून तो ज्या माणसाचे केस कापत होता त्याच्या उजव्या कानावर जखम झाली. द कस्टमर इल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द एवफुल न्यूज he had just heard. Here is a new word. Awful means terrible, dreadful, भयंकर. आणि त्या बातमीचा धक्का आणि कापले गेलेल्याची वेदना यामुळे तो गृहस्थ मोठ्या आवाजामध्ये ओरडला. With one side of his neck still unshaven, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. एका बाजूचे केस कापलेले आणि दुसरी बाजू बाकीच होती, तरीही तो धावत सुटला त्या किराणा दुकानामध्ये तो फोन लावण्यासाठी. He dialed Seth Govindram's number. The Seth was not at home. Where was he then? The Seth was holidaying in Kashmir. Oh, was that so? The elderly gentleman did not believe it. शेठ गोविंदराम यांचा घरचा नंबर लावला आणि त्याच्या नोकराकडून समजलं की शेठ गोविंदराव तर काश्मीरला गेले फिरायला. मग आता मात्र तो एल्डरली जेंटलमन अतिशय घाबरला. द एल्डरली जेंटलमन डिड नॉट बिलीव्ह इट. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद, द बर्ड हॅज फ्लोन. Seth Govindram has left town. Definitely it means a collapse. And then he dashed out of the shop, making a beeline for his office and checkbook. Here is a new word. Beeline means the direct route, म्हणजे तडक जाणे, थेट जाणे. दीपचंद धावतच न्हाव्याच्या दुकानात गेला आणि त्याला सांगतोय की पक्षी उडून गेला. शेठ गोविंदराम गाव सोडून गेलेत. याचा अर्थ बँक नक्कीच दिवाळखोरीत निघाली. आणि ताबडतोब आपल्या ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करण्यासाठी बाहेर पडला. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडली ऑफ फॉरेस्ट फायर. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल्ड टू द शॉप, circulated amongst the customer and then spread with them in various directions to the betel seller, the tailor, the free vendor, the jeweler,
the beggar sitting on the pavement. The news circulated. Circulated means pass from one person to another. पसरत जाणे. आणि ही बातमी वणव्यासारखी, आगीसारखी संपूर्ण बाजारामध्ये पसरली. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे. वेगवेगळे विक्रेते, पानवाला, शिंपी, सोनार, अगदी भिकाऱ्यापर्यंत सुद्धा ही बातमी जाऊन पोहोचली. पेवमेंट मीन्स फुटपाथ, पथरस्ता. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ crooked leg. He had been squatting on the pavement for years, calling for alms. New words are crooked means not straight, सरळ नसलेला, and squatting means sitting on one's heels, पाय दुमडून बसणे. आणि वरील बातमी पसरत पसरत म्हातारा गणपत भिकारी, एका पायाने लंगडा बिचारा, पाय मुडपून फुटपाथवर अनेक वर्षांपासून तिथे असायचा, त्याच्यापर्यंत येऊन पोहोचली. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. बॅरो मीन्स कार्ट, टू व्हीलर हँड कार्ट, दोन चाकी हातगाडी. सायंकाळी कोणीतरी येऊन गणपतला त्या गाडीवर बसून घेऊन जायचे. कुणीही त्याला कधीही चालताना बघितलेलं नव्हतं. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन, लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट द टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. It soon became known that he had 1,000 rupees in saving. कधीही कुणीही न पाहिलेले दृश्य ते म्हणजे गणपत अगदी दोन पायावर उभा राहून धावतच सुटला बँकेकडे. आणि मग लोकांना समजलं की गणपतचे सुद्धा 1,001 रुपये बँकेमध्ये आहेत. सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. Men stood in groups at street corners discussing the situation. People Nagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or drought, and the imminent crash of the People Nagar Bank set everyone talking and speculating and rushing about in one frenzy. Here are new words. Drought means lack of rain, dushkal. Then imminent means standing above others in position, सर्वांच्याही अगोदर उभं राहणे. Speculating, chewing over, अंदाज बांधणे. And frenzy means fury, क्रोधाने सैरभैर होणे. पीपल नगरवर आजपर्यंत कधीही संकट नव्हतं. भूकंप, पूर, दुष्काळ काहीही नव्हतं. मात्र आज बँक बुडणार या बातमीने सर्व पीपल नगर सैरभैर झाले. लोक रस्त्यावर येऊन चर्चा करू लागले की काय करायचं यापुढे. सम बोस्टेड ऑफ देअर फार साइटेडनेस, कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्व्स on having already taken out their money or on never having put any in. Others speculated on the reasons for the crash, putting it all down to excesses indulged in by Seth Govindram. Here are new words. Boast means show off, बढ़ाई मारणे, and far-sightedness means long sighted, दूरदर्शीपणा. And indulged in means took part in something, उपभोग घेणे, मनमुरादपणे, उपभोगणे. काही जण आपण बँकेतून कसे पैसे काढून घेतले याबद्दल खुश होते, तर काही जण मी बँकेत पैसेच ठेवले नाही याबद्दल खुश होते. तर अनेक जण दिवाळखोरीमागची कारणे शोधत होते. कदाचित
गोविंदराम यांच्या उधळपट्टीमुळेच ही वेळ आली असेही म्हणत होते. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, सेड वन. ही हॅड फ्लेड द कंट्री, सेड अनादर. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर, said a third. He had hanged himself from the tamarind tree, said a fourth, and had been found that morning by the sweeper boy. Hanged means put one's life to end. फासावर जाणे. लोक आपापले मत मांडत होते. कोण म्हणत होतं की शेठ राज्य सोडून पळून गेले, कुणाच्या मते देश सोडून पसार झाले, कुणाच्या मते पीपलनगरमध्येच लपून बसले, तर चौथं एकाने सांगितलं की त्यांनी फास लावून घेतला आणि झाडूवाल्याने सकाळी बघितलं सुद्धा त्यांना. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड द हॅरॅस्ड मॅनेजर वॉज इन डायलेमा. डायलेमा मीन्स अ डिफिकल्ट सिच्युएशन, कोंडी होणे. दुपारपर्यंत त्या छोट्या बँकेतल्या रोख रकमेशी तोंड देत बँकेचा व्यवस्थापक अगदी गोंधळून गेलेला होता. इमर्जन्सी फंड्स could only be obtained from another bank some 30 miles distance, and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then, and there was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. New word persuade means to make someone to believe, खात्री पटविणे. इमर्जन्सीमध्ये रक्कम उभी करायची तर दुसरी बँक 30 मैल दूर होती आणि गर्दीला थोपवणे आता मात्र कठीण वाटत होते आणि शेठ गोविंदराम काश्मीरमध्ये त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगत होते बँकेतील सर्व लोक, मात्र लोकांना काही ते आवडत नव्हतं. लोकांनी दुसऱ्या दिवशी यावं असं सांगितलं गेलंय, मात्र ते लोकांना काही पचनी पडत नव्हतं. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग, गिव्ह अस आवर मनी और वी विल ब्रेक इन अँड फेच द सेट. वी नो he is hiding in a safe deposit locker. Mischief makers who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. Here new words are fetch means call, बोलावणे, and aggravated means annoyed, विकोपास नेणे. लोक ओरडत होते, आमचे पैसे आम्हाला परत करा, नाहीतर आम्ही बँक फोडू आणि शेठला पकडा. शेठ सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसलेला आहेत आणि ज्यांचा एकही पैसा नव्हता असे टवाळखोरसुद्धा त्या गर्दीत आता भडकावण्याचे काम करू लागले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लॅकेट देम. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. Here new word placate means stop someone from feeling angry, शांत करणे. बँकेचे व्यवस्थापक लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते की बँकेकडे भरपूर पैसा आहे, पण आत्ता मात्र तो उपलब्ध नाही, तुम्ही उद्या या, दुसऱ्या दिवशी या, अशी विनंती करत होता तो. वी वॉन्ट इट नाऊ, चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाऊ नाऊ नाऊ. एका सुरामध्ये सर्व लोक ओरडत होते की आम्हाला आत्ताच आमचे पैसे पाहिजे. अँड अ ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठून तरी कुणी एक वीट भिरकावली आणि ती थेट पीपलनगर बँकेची काचेची खिडकी फोडून आत घुसली. नथू अराइव्ड द नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक अँड ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. दुसऱ्या दिवशी
नथू सकाळी नेहमीप्रमाणे बँकेच्या पायऱ्या झाडायला आला तर बघतो तर काय, कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे, पायऱ्यांवरील दगड यांचा खच पडलेला होता. रेजिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड, "Hooligans, sons of donkeys, as though it isn't bad enough to be paid late. It seems my work has also to be increased." He smote the steps with his broom, scattering the refuse. Here are new word. Disgust means hatred, अत्यंत वीट येणे, and hooligans means bully, gund, and smote means made a heavy blow with a tool, प्रहार करणे. नथुला अति हे संताप आला आणि तो जोराने ओरडला की कोण गुंड आहेत, गाढव कुठले, एकतर उशिरा पगार मिळतो, हे काय कमी होतं का, अजून काम वाढवून ठेवलं. आणि जोरात त्याने झाडू पायऱ्यांवर आदळला आणि होता तो कचरा अजून विखुरला गेला. "गुड मॉर्निंग नथू," said the washerman's boy, getting down from his bicycle. "Are you ready to take up a new job from the first of the next month? You will have to, I suppose, now that the bank is going out of business." आणि नेहमीप्रमाणे सायकलवरून तो धोब्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणतो, "सुप्रभात नथू, पुढील महिन्यापासून नवीन नोकरी करणार आहेस ना, नाहीतरी आता बँक बुडणारच आहे." "How is that?" said Nathu. "Haven't you heard? Well, you had better wait here until half the population of Pipalnagar arrives to claim their money." And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. नथू आश्चर्यचकित होऊन म्हणतोय, "असं कसं?" त्यावर तो धोब्याचा मुलगा सांगतो की तुला थोड्या वेळात समजेलच, पिपलनगरची निम्मे लोक आता पैसे घ्यायला येतील. आणि असं म्हणत तो म्हणतो की माझे बुवा आपले बँकेत पैसे नाही, आणि सायकलवर तो निघून गेला. Nathu went back to sweeping the steps, muttering to himself. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. He was determined to get his pay. Muttering means speak unclearly, पुटपुटणे. नथू स्वतःशीच पुटपुटत पायऱ्या झाडतोय आणि सर्व काम आटोपल्यावर सगळ्यात वरच्या पायरीवर जाऊन बँक मॅनेजरची वाट बघायला सुरुवात केली त्याने. आज काहीही झालं तरी मॅनेजरकडून पगार घ्यायचाच असा निर्धार जणू त्याने केला होता. Who would have thought the bank would collapse? He said to himself and looked thoughtfully into the distance. I wonder how it could have happened. मग्न होऊन स्वतःशीच विचार करत होता तो. बँक बुडणार असं कधी कुणाला वाटलं होतं का? Thus here is the end of this lesson. Do you like the story? And what do you know here? That rumors are dangerous. Rumors are very bad. So don't believe in rumors. Don't spread rumors. So read this lesson again and remember one thing, that don't spread rumors. I hope you would like this video. So please like the video, share this video and subscribe my channel for upcoming updates. Okay, thank you.